की सापाला दुखवलं की तो मागे लागतो. होय. सापाला दुखवलं की तो मागे येतोच. आपण तुला पाय दिला सुकून मारलं तर तो मागे येत नाही का? येतो ना. एक कांडार आला की 7 भेटतातच. ते या बाटलीतून पण जनावर मुंबई टाकत गेलेला. तिथे अंडा तो कवच आहे. हा. आणि जिथे अंडा दिसतंय तिथे आता आपण बघूया. सापाला आपण कितीही दुखवलं तरी पण साप आपला हा पाठलाग करत नाही. मंडळी, ही जी खिडकी आहे ती मी सकाळी आता लावली, सकाळी उघडली होती. तर काकाचं असं म्हणणं आहे की ही जी खिडकी आहे ती बंद कर आणि याच्या मागे भरपूर साप आहेत तर ते आतमध्ये येतील. तर म्हटलं कशाला येतील मी असताना, असतील का साप हो कैसे अंदर आएंगे, असं मी काकाला बोललो. तुला माहिती आहे का आपल्या कोकणातले साप कसे आहेत, किती घाणेरडे आहेत, किती विषारी आहेत, परत किती त्रासदायक देतात, असं सगळं काय ना काहीतरी सापावरनं विषय चालत होता. सापाला दुखवलं की तो मागे येतोच. कोण बोललं? मग एवढे सर्पमित्र जे आहेत ते लोक सापाला त्रास देतात किंवा त्रास देतात म्हणजे काठी लावतात. तुम्ही म्हणता सावली पडली तरी पण माणूस म्हणजे साप मागे येतो. मग ते लोक एवढी काठी लावतात तेव्हा त्यांच्या मागे नाही. आता बोलायला उत्तर आहे का माझ्याकडे? उत्तर आहे सर्पमित्राचं उत्तर आहे का? नाही. सर्पमित्राचं उत्तर नाहीये. ट्रेनिंग असते. हा, मग तेव्हा काय सापाला ट्रेनिंग दिलेली असते की आता माझ्या मागे नको लागूस म्हणून. झाला उत्तर नाहीये. या प्रश्नाचं उत्तर कोणालाच नाही. आता ह्या काकाला विचारूया ना की सापाला दुखवलं की तो मागे लागतो. होय. बरोबर. होय. म्हणजे सर्पमित्र असतात. सर्पमित्र मागे लागतात का? सर्पमित्र जेव्हा त्यांना काठीनं दुखवतात किंवा टच करतात मग तेव्हा सर्पमित्राच्या मागे लागतात का ते? त्यांना ते रानात जाऊन सोडतात त्यांना. हा, मग आता पाटला कुठे पण करतो ना. मग रानात सोडा नाही तर वानात सोडा. आपण जाऊया ना मग साप दुखवायला, बघूया ना पाटला करतो काय. सचिनला घेऊन जावा मग तुम्ही. कुठे? तुम्ही नाही काय मी दुखवतो साप काय असेल ते माझ्या मागे लागेल, माझा पाठलाग करेल. आम्ही नाही. कोण गावात कोण गेले अशाने? कोण गावात कोण गेले? कोण नाही. आता तुम्ही मगाशी तर एवढं बोलत होतो की हा माणूस मेला, तो माणूस मेला, 3 जण मेले. मग फक्त भरपूर मरतात ना, मेले नाही ना कोण? मेले कधी या वाडीतले मग काहीतरी आपल्या स्टोऱ्या सांगायच्या म्हणून सांगताय का? ते विचार सचिनला वाढीत माणसं किती मेली सापाने चावून. ते असेच चावले असेल, पाठलाग करून आलाय ना. पाठलाग करून आला असेल आणि चावला असेल तर गोष्ट वेगळी. असाच साप कोणी जाऊ शकतो. सांग बाबा काय आता सांगायचं, काय सांगायचं काय असं कसं काय असतं. काय मी मुंबईची माणसं हा गावी कसं काय असतं ते आम्हाला गावच्या माणसाला माहित असतं. ए चल तयारी कर. बघू तर लवकर जाऊन ये. साप चावतो की काय करतो ते. पण आम्हाला पाठलाग करतो का बघायचं फक्त बस. चावतो की नंतर तर बस. बाकी त्याला मी पकडेन मारेन बिरेन तो माझा प्रश्न आहे. पण तो मी त्याला तिकडं दुखवलं, रानात दुखवलं, नंतर तो घरापर्यंत येतो की नाही. आम्हाला ना तुझी अशी फाटल. काय आम्हाला तुझी अशी आपण तुला पाय दिला सुकून मारलं तर तो मागे येत नाही का? येतो ना. कुठला साप येतो? काय चाललाय? तो बोलतो मी बिळात त्याला हे करतो, बघतो येतो का मारतो. कुठला साप येतो ते आधी सांग. कारण साप कशामध्ये तो पण आपल्याला घाबरतो, आपण पण घाबरतो. जेव्हा आपण चुकून त्याला काय केलं दोष दिला, समजा पाय दिला काय दगड, तो आपल्या पाठी लागणार असं आहे. काय सांगायचं मग आता हे जे सकाळपासून बोलतोय मी जंगलात चला मला जातो मी घेऊन, आणि मी त्याला हे करतो. आम्ही तो पण आपल्याला घाबरत असतो आणि आपण त्याला घाबरत असतो. हा, पण मग आता हे जे सर्पमित्र आहेत ते लोक त्याला काठी मारतात किंवा हे ते करतात, लोक पकडून त्याला हे सोडतात ना वापस. मग तो तेव्हा का नाही पाठलाग करत? लागतो ना पाटला काय त्यांच्या अंगावर पण हे विष पण टाकतात कधी कधी. विष नाही, यांचं म्हणणं आहे की त्याच्यावर कधी कधी काय सापांवरती सावली पडली हा. तरी पण तो मागे लागतो. नाही हे असे चुकीचं. सावळी पडलीच नाही, त्यांना दुखवलं लागतं. नाही दुखावला तरी ते चुकीचं. काही साप मागे येत नाही. यस, ये मेरे साथ है. बरोबर नाही. साप अरे नाही. नाहीच येतो. ते बाबा नाही साप येतं. येतच नाही. बाबा. नाही येत. ते आपला ब्रह्म असतो तो. नाही येतो, होत. येतो. नाही ना तुम्ही सापाला काही हेच नाही होत तर दिसतच नाही तर हो. साप येणार कसं? साप वास अरे येतो. बाबा अरे नाही.
असते काय नाक माहिती नसतं, actually डोळे खरोखर- जेव्हा आपण तर आता एवढी माणसं मरतो तर असं जरा पायला गेलं की तास मारतो. अरे मग तेव्हा ठीक आहे, पाटलाच बोलतोय. घाबरत असतो तो पण हा, मग? आणि आपण पण त्याला का घाबरतो. बोलतो? तुम्ही माझा मॅटर समजत नाही. नाही नाही तो त्यांना समजला, काय असतं, नाग, सापाला नागिन, पण साप. दुखापत, साप मागे येतो, हे चुकीचं पाटला, आहे. हा. येतं नाही नाही हे चुकीचं नाही, आहे. नाही, बाबा आता त्याच्या नाही. मीटिंग बोलू आता मीटिंगच भरूया आपण. नाही नाही तिथेच आहे. बोलूया. मग पिक्चर जर बघितला आपण तुम्ही फक्त साप- नगिना बिगिना. काका, हा. साप दुखवून बाबा येतो. आम्ही घ्या, आम्ही- माझ्यासोबत आहे आता. आम्ही- मावशी पण माझ्यासोबत आहे. चला काय येतो नाग नागिन साप येतो नाही रे, नाही. इच्छाधारी असतात ते येतात. नाही, येतो. अरे, आता याचा काहीतरी पिक्चर याने पिक्चर बघून आला इच्छाधारी. असतात ना तू बघत नाही पिक्चर मध्ये बघितलं. इथे नाही इथे पण असतं इच्छाधारी. इच्छाधारी जोडी नाग असते ना नसतात. जोडी. अरे ते नाग नागिन झाले, इच्छाधारी नाही बोलत. नाग नागिन असतात. हा, मग तेच आहे ना त्याला दुःख बाबा आता येते तुझं काय म्हणणं साप पाठी येत नाही का आमच्या म्हणजे कोणीच असं दुखवलं नाही येणार. हे सगळेच नाही बहुतेक आता काका बोलतो, काका बोलतोय काय माहितीये का, इच्छाधारी पण नाग नागिन असतो. असतात ना. असतं मग हा, इच्छाधारी अरे, बघ हिचं तर काहीतरी जोडी माहितीच. असते ना ते इच्छाधारी इच्छा असतात. नागिन असतात. ते इच्छाधारी असतात जोडी असतात ती. बाबा पिक्चर बघत नाही अरे नागिन तुम्ही पिक्चरच बघितला तुमची काय नाही बघितलं. काल्पनिक नाही आहे. नाग नागिन तुम्ही इच्छाधारी खरं जाऊन आले दुखू नसते होते. तुम्ही खरं जाऊन दुखू नका आता मला असं काय येणार नाही पाठीपुटी काय दुखू नको नका उगाच तरी. यायलाच आणि ते सांगा, हे आले. आपल्या पहिल्या कुठं आले? घरामध्ये हो, लय आपल्या दिसतं मुलगाचं सारखं. झालं, ते 7 पाठोपाठ आले ते मग एक कांडार होते ते 7 पाठोपाठ येतातच. एक कांडार आला की 7 भेटतातच. आमच्या घर प्रवेशाच्या वेळी ना मी बाबांच्या घरी होते ना, मग असं मी तोंड धुवायला गेले बघ, माझ्या भोवती असं तो कविटाळ तो नाही काय शेपटी हलवत आवाज शेवटी येतो. ते कोण खातो ना हा तो या काय म्हणतो बोलो हा, मी अशी असं उभी नाही. आणि मग माझ्या गोल शेपटी असं हलवतो आणि आवाज येतो. पुष्पा आवाज होता. हा. 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 हलकत नाही. अजून, अजून. काय माहित, असं गोल होतं माहितीये ते का? काय म्हणतो काय ते म्हणतो दूध दूध आहे ना डोळ्यात राजेश, एक कोण घे. एक कोण घे. आणि हे तूच मारलास ना राजेश. मग चला आज काका मला तुम्ही जंगलात सोडा, आम्ही दुखून येतो. आम्ही येणार दुखून, तुम्ही येऊ नका. तुम्ही तोंड लपवून या, मास्क बीस लावून या. तुम्ही मास्क लावून या. या पाहुण्याला बुद्धीच त्याचा दाखवूया बाय रात्री बियालो भाव तर आम्ही जबाबदार नाही. आम्ही कोणाच चाक करू बांधणार ना. नाही नाही ती वडाची स्टोरी खरी आहे का नाही तरी आता कृष्ण अन्न असते तर सांगते किती अन्न सोडवले सगळं टाकलेली तुमच्या अन्नान या दयाच्या वडिलांनी गारांना ते करीत बिचारे. कधीची गोष्ट आहे? ए आता मध्ये पण एक चादरीवाला अटकलेलं नाही साधारण 1.5 वर्ष झालं असं 1.5-2 वर्ष. आता हा कायमस्वरूपी इकडचाच आहे. वर लटकता म्हणजे काय, खेचून घेता वर. कसं आता ह्यो झोपाळा एका मी धरलोय हा. त्या वरच्या एका हा. माझे पाय इतका पोचणार याच्यानंतरचे पाय आता पोचतोय त्याच्यानंतर मी वर धरलं आणि झोप घातलं काय पोचायचे बंद होणार आहे तुम्ही तेवढा त्याचे हात होईल. आणि हे, तुम्ही वर आणि आहात. आहेत ना यांचे म्हणजे आपल्या लोकांना तो हे होता चांगला आहे हा. खरंच चांगला आहे. याला मी सांगितलंय हे बटर असते काय पितं जी जीवाची चहा आणि पण नाही. ते जनावर पाठला करतो तू. हा. असली तरच मध्ये करू नको. हे हा की नाही रे तू हा, हा. विचार नक्की आहे, खरोखर याला खोटा वाटतं असं ना काय सांगणार ह्यो म्हणता नाही फेकतच आता एका सापाची कळ काढूची आहे. तो म्हणता मागे येत नाही. नको बाबा नको बाबा नको बाबा ह्यो काय बोलतो माहिती का साप एक आणि तिची बायको एक म्हणजे नाग दोघांची कळ काढू नको बायको कोणची एक आहे पचात ती ते ह्या बाटलीतून पण जनिवार मुंबई जागत गेलेला या नारळाच्या बोंड्यातून जाता बोंडो होता तेवढा तर पटात तुमचा नारळ सुकवा किती पाणी टाकला तर तो वर उपे येणार सुको नारळ म्हणजे त्या सोडा नसता त्या सोडण्यात बसून गेलेलो पाठात करून 7 दिवसांनी धरलेलो आधी याचं म्हणणं काय आहे की पाठलाग करत नाही साप बी. काढूया कोण काढूया मी सोबत राहणार तुम्ही शेपडे घातला त्याच्यावर अंड मारा मेलो नाही तर मी जबाबदार नाही उद्या साड्या यायचा संध्याकाळ आता घेऊन जाते का आता हे पण बोलले ते. कोण? यांना माहित नाही हे काही जास्त थोडी आहे इथं. काय झालं अण्णा होय होते हे एका घेऊन जा सड्यावर आणि एका जातात दुपूचा ना लवकर जाऊन ये चला एका खरोखर दुपूचा तू म्हणता माझ्या भगू झपाटी येता का
हा. बाबा नको होय आमची आहे आमचा घर आहे, तुमच्या घर आहे. तुमच्या घरात स्लॅबच्या घर तो खळ्या बिळ्या फिरत राहत तर त्या बिळा जायचं परत सोडून गावातून भाऊ नाना परत पण तो त्रास मला देणार ना, तुम्हाला सगळ्यांना देणार. सगळ्यांचा त्रास देणार. मेन मालक तुम्ही जिथे कळ काढलेले. आणि शेवटी हैराण करून मी यांना घेऊन चाललोय आता. जेव्हा दुखवायला घेऊन चाललोय आम्ही आता. शेवटी मी हैराण करून टाकलं आणि यांना सांगितलं तुम्ही लांब राहा, मी काय असेल जो काय त्रास असेल तो माझ्यामुळे होईल, मला होईल. आता मी चाललोय अभि सिरियस. ही आपली खाली कलम आहे ती करायची होती साफ. आणि हा जंगलात आता आम्ही चाललोय. तुला कुठे पण? खंडर दाखवतो खंडर. तिथं जाऊन दाखव बाबा सापाचं काय ते. या ठिकाणी आता आपल्याला दिसला तो त्याची कळ काढायची आणि बघायचं आहे तो पाठलाग करतो का आपला. जंगलात चाललोय आपण. दिसतोय का कुठे? दिसतोय कुठे? तुलाच आम्ही ढकलणार तू जा आणि काय ते ढकलू बिकलू नका, त्याची कळ काढू दे, प्रॉपर कळ काढू दे. साला समज में नहीं आएगा वो डर गया क्या मैं डर गया हूँ. वो बिल दिख रहा है क्या तेरे को? आणि बघा उधर उधर लाल वाला साप बघा. लाल साप नाही तो बिल दिसतोय ना. हा जात आहे तिथे खाली. इथं. हा आणि पूर्ण सगळीकडे शोधायला आलो होता मी, कुठं कोण दिसतंय काय, या साईडला कोण आहे काय. इथे पण अडचण आहे, पण नेमकं कुठे का असेल, ती व्यक्ती कुठं असेल, तो साप कुठं असेल. झाडावर तर नाही ना. पुढे गे अजून. नाही थांब, मैं ज्यादा झूम कर दिया. दिसलं का तुला ते अंड्याचं ते कवच आहे ते. तिथे अंडा तो कवच आहे. हा आणि तिथे अंड दिसतंय तिथे आता आपण पूर्ण बेळणी ना त्याची वाट लागतात. तर मंडळी सगळी गंमत होती. आणि लक्षात ठेवा, सापाला आपण कितीही दुखवलं तरी पण साप आपला हा पाठलाग करत नाही. माझा पाठलाग करतो, माझा पाठलाग करतो. तर मंडळी हा हा बघा, हा साप पकडलाय मी आणि ह्याने माझा किती पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. हा छोटा आहे साप, पण मला वाटत नाही हा त्याची अंडी होते म्हणून. पण बघूया मंडळी, हा नकली साप आहे. तरी तुम्हाला फायनल एकदा सांगतो की साप हा कधीही पाठलाग करत नाही, कारण सापाचा मेंदू जो असतो तो खूप छोटा असतो आणि त्याची लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी जी असते, ती क्षमता जी असते ती फारच कमी असते. त्यामुळे साप हा आपला कधीही पाठलाग करत नाही. पाठलाग साप केव्हा करतो? फक्त पिक्चरमध्ये. नगीना. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.